नमस्कार, तुम्ही पाहतात न्यूज 18 चे विशेष समाचार पत्र। मी श्वेता बेरड। वक्फ सुधारणा कायदा 2025 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। राजकीय पक्ष आणि मुस्लिम संघटनांच्या विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय 16 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायदा 2025 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी केल्यानंतर आणि राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक अधिकृतपणे कायदा बनला आहे। तथापि या कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि मुस्लिम संघटनांकडून मोठा विरोध झाला आहे, ज्यामुळे त्यांनी या विधेयक विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत। या याचिकांना उत्तर म्हणून सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायदा विरुद्धच्या आव्हानावर विचार करण्यासाठी 16 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने गरीब रुग्णांना तब्बल 30 कोटींचा निधी वापरलाच नाही, चौकशी अहवालात माहिती उघड। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवतींचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे। या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जात नाहीत हे पाहण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला आहे। या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी 30 कोटीपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात देण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।